नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आजचा व्हिडिओ ह्या एका पोर्टल संदर्भात आहे। लवकरच एक पोर्टल म्हणजे उद्याच एक पोर्टल ओपन होत आहे, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे। खूप सुंदर पोर्टल आहे। या पोर्टलने तुम्ही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करून घेऊ शकता। ज्यांना या पोर्टलचा फायदा 7 जुलैला पण हे पोर्टल ओपन झालं होतं, तेव्हा या पोर्टलचा फायदा किंवा या पोर्टल बद्दल माहिती तुम्हाला लेट जर मिळाली असेल तर नक्कीच आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ खूप तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बघा, 7 जुलैला 7/7 पोर्टल ओपन झालं होतं, तेच पोर्टल आता पुन्हा 25 जुलैला म्हणजेच उद्या ओपन होत आहे। खूप प्रभावी आहे हे पोर्टल। या पोर्टलने तुमची कोणतीही इच्छा पूर्ण तुम्ही करू शकता, अगदी कठीणातली कठीण इच्छा पण पूर्ण करू शकता। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, ऐका व्यवस्थित, जेणेकरून ना तुम्हाला माहिती व्यवस्थित मिळेल। आणि अपूर्ण माहिती जर आपल्याकडे असते ना तर आपण काहीच करू शकत नाहीये। पूर्ण माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या बघा वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स आपल्याकडे अवेलेबल आहे। मनी मॅग्नेट असेल, धनयोग असेल, प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे, व्यसनमुक्तीसाठी ॲमेथिस्ट आहे, नोकरीसाठी पायराइट आहे, व्यवसायासाठी बघा हा फिरोजा आहे जो मी स्वतः धारण करते। त्यानंतर हा धनयोग ब्रेसलेट आहे, हा टायगर आय मी धारण करते। टायगर आय बघा, आपल्याला अचानक एखाद्या गोष्टीची भीती वगैरे वाटते तेव्हा हा टायगर आय धारण करते। सध्या मी आजारी आहे म्हणून माझा असा व्हॉइस येतोय, त्यामुळे थोडंसं समजून घ्या। पण आपलं कोणतंही काम बंद नाही, आपल्या ऑर्डर्स आपण रेग्युलर घेतोय, आपल्या डिस्पॅचिंग रेग्युलर आहे, ब्रेसलेट सिद्ध करण्याची प्रोसेस देखील चालू आहे। त्यामुळे अजिबात एकदम आपण तर निशंक होऊन तुम्ही ऑर्डर करा। तुम्हाला ऑर्डरसाठी इथे स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे, जो माझाच व्हॉट्सअप नंबर आहे। तिथे तुम्ही मेसेज करा, माझी असिस्टंट तो नंबर हँडल करते, ती तुम्हाला अगदी प्रॉपर असं तुम्हाला मार्गदर्शन करेल। तुमची जी काही समस्या आहे ती समस्या सांगायची, किंवा तुम्हाला एक व्हिडिओ आम्ही सेंड करू, त्या व्हिडिओमध्ये सगळ्या ब्रेसलेटची माहिती असते। तिथे तुम्हाला जी समस्या असेल त्यानुसार तुम्ही ब्रेसलेट सिलेक्ट करायचं आणि त्या ब्रेसलेटची प्राइस तुम्ही आम्हाला विचारू शकता। ब्रेसलेट ऑर्डर कसं करायचं, ऑर्डर केल्यानंतर ते वापरायचं कसं, तुमच्या घरी आल्यावर सगळी माहिती आम्ही तुम्हाला देतो। आणि मेन म्हणजे फक्त ब्रेसलेट देत नाही, खूप जण आहे असे ब्रेसलेट देणारे, खूप जण आहे जे फक्त ब्रेसलेट देतात आणि त्यानंतर तुम्ही कोण आम्ही कोण, असं आम्ही करत नाहीये। ब्रेसलेट दिल्यानंतर त्यासोबत कोणता मंत्र म्हणायचा, त्याची काळजी कशी घ्यायची, त्याची पूजा कशी करायची, ते चार्ज कसं करायचं, सगळी माहिती आम्ही तुम्हाला देतो। आणि खूप जणांचा गैरसमज आहे बघा की ब्रेसलेट सोबत चार्जिंग प्लेट फ्री मिळते, तर अजिबात नाही। चार्जिंग प्लेट ही सेपरेटच घ्यावी लागते, चार्जिंग प्लेट फ्री मिळत नाही। एका चार्जिंग प्लेटने तुम्ही कितीही ब्रेसलेट चार्ज करू शकता। अगदी झिबो कॉइन असेल, ब्रेसलेट असेल, तुम्ही हे एका चार्जिंग प्लेटवर चार्ज करू शकता। त्यानंतर अजून काही जणांची समस्या आहे की ताई आमच्या घरामध्ये डायरेक्ट चंद्रप्रकाश येत नाही, मग आम्हाला काहीतरी वेगळं सांगा। तुम्हाला मी सांगू का, चंद्रप्रकाशामध्येच ब्रेसलेट चार्ज करायचं आहे। आता घरात चंद्रप्रकाश येत नाही याचा अर्थ असं होत नाही ना की तुम्ही स्वतः घराच्या बाहेर जाऊ शकत नाहीये। एखादा तासभर सध्या तुम्ही रात्री एखादा तास राऊंड मारण्यासाठी तुमच्या सोसायटीमध्ये घ्या, तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय, चंद्रप्रकाश तिथे येत नाही, किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवर गेला, टेरेसवर तुम्ही ती चार्जिंग प्लेट आणि त्यावर ब्रेसलेट ठेवून द्या आणि तुम्ही तुमचं बाकीचं राऊंड वगैरे मारून घ्या, किंवा एक तास तुम्ही तिथे बसून मोबाईल बघा आणि ती ब्रेसलेट चार्ज होऊन जाईल। पण तुमची डायरेक्ट असं म्हणणं असते की ताई चार्जिंग होतच नाही, आमच्याकडे चंद्रप्रकाश येतच नाहीये, यावर काहीतरी सोल्युशन अजिबात नाहीये। प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असेल असं नाहीये, चार्जिंग करण्यासाठी चंद्रप्रकाशाचीच गरज आहे आणि ते पण पौर्णिमेच्या दिवशीच असतो। त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतःसाठी काहीतरी तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ते चार्जिंग प्लेट आणि ते ब्रेसलेट ठेवता येईल। त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे, त्या ब्रेसलेटची चार्जिंग वाढेल आणि त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे। त्यामुळे नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या। आणि परत एकदा सांगते, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला समस्या असेल आणि त्या समस्येवर तुम्हाला योग्य ते क्रिस्टल हवं असेल तर नंबर आहे, जाऊन तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्या ग्रुपवर आपण वेगवेगळ्या ब्रेसलेटचे अनुभव, वेगवेगळ्या ब्रेसलेटची माहिती आणि वेगवेगळे उपाय सगळे मी तुमच्यासोबत शेअर करत असते। त्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी देखील व्हॉट्सअपला जाऊन मेसेज करायचा की आम्हाला ग्रुपला जॉईन करा, आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। 7/7 पोर्टल जे 7 जुलैला ओपन झालं होतं ते आता पुन्हा 25 जुलैला ओपन होत आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की 25 जुलैलाच का ओपन होतंय, तर 25 म्हणजे बघा 2 आणि 5 ची बेरीज केल्यावर होते 7 आणि जुलै महिना आहे 7वा, म्हणून 7/7 पोर्टल हे 25 जुलैलाच ओपन होत आहे। आता हे 25 जुलैलाच ओपन होतंय, पण तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की मग हे 16 जुलैला का ओपन झालं नाही, कारण की 16 म्हणजे 1 आणि 6, तर नाही, हे पोर्टल फक्त 2दा ओपन होतं प्रत्येक वर्षी, ते म्हणजे एक 7 जुलैला आणि एक 25 जुलैला। 25 जुलैला आता म्हणजे उद्या हे पोर्टल ओपन होणार आहे।
तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय ना, तर तुम्ही तुमची इच्छा फायनल करून घ्या की तुम्हाला कोणती इच्छा पूर्ण करायची आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण या पोर्टलचा वापर करू शकता. कधी पण तुम्हाला वाटतंय ना, आज 7 जुलै आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ आज दुपारी बघता, तर तुम्ही आज संध्याकाळी करू शकता. म्हणजेच काय, तर 7 जुलैला रात्री 12च्या आत तुम्ही कधी पण या पोर्टलचा उपयोग करू शकता. काय करायचं, एकच इच्छा, मी तर म्हणेल, लोक म्हणतात की 7 इच्छा मागाव्या, पण मी म्हणेल एकच इच्छा तुम्ही फायनल करा. जी इच्छा कठीणातली कठीण आहे ना, ती एकच इच्छा तुम्ही फायनल करा आणि मग या पोर्टलला सुरुवात करावी. आपली एक इच्छा फायनल झालेली आहे. काय करायचं, मन प्रसन्न पाहिजे. मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, तरी तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक पाहिजे, गरजेचं आहे. काय करायचं, एक इच्छा तुम्ही फायनल करून घेतली. एक इच्छा फायनल केल्यानंतर तुम्हाला 7 जुलैला पहिला दिवस आपला येतो, 25 जुलैला आपला पहिला दिवस होतो. 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 31 जुलैला आपला 7वा दिवस असतो. तर या 7 दिवस आपल्याला हा पोर्टल करायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला एक नोटबुक घ्यायची आहे आणि एक ग्रीन कलरचा पेन घ्यायचा आहे. त्या नोटबुकवर तुम्हाला एक इच्छा 7 वेळेस लिहायची आहे. जशी की तुमची इच्छा आहे तुम्हाला भरपूर पैसे मिळावे. मग तुम्ही कसं लिहिणार, मी खूप खुश आहे, येत्या 7 दिवसामध्ये मला भरपूर पैसे मिळाले आहे, थँक्यू युनिवर्स. सेम वाक्य खाली 6 वेळेस, म्हणजे टोटल 7 वेळेस वाक्य लिहायचं. वही पेन बाजूला ठेवायचं, डोळे बंद करायचे आणि जी काही इच्छा तुम्ही लिहिलेली आहे, जशी की ती पूर्ण झाली आहे असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं. हे पहिल्या दिवशी केलं. सेम दुसऱ्या दिवशी परत 7 वेळेस लिहायचं, परत बाजूला ठेवून वही परत व्हिज्युअलाइज करायचं, परत तिसऱ्या दिवशी, असं आपल्याला 7 दिवस लिहायचं आहे. वहीमध्ये लिहिले, त्यामुळे ते पानं फाडून 7व्या दिवशी जाळू का नाही, ते पानं आहेत तसेच राहू द्या, काहीच करू नका, कुठेही पानं सोडून द्यायची गरज नाहीये. आता उदाहरण सांगितलं पैशाचं. जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी हवी आहे, तर तुम्ही लिहिणार, मी खूप खुश आहे, येत्या 7 दिवसामध्ये मला माझ्या मनासारखी नोकरी लागली आहे, थँक्यू युनिवर्स. इच्छा असेल प्रेग्नन्सीची, मी खूप खुश आहे, येत्या 7 दिवसामध्ये मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली आहे, थँक्यू युनिवर्स. इच्छा असेल स्वतःचं घर होण्याची, मी खूप खुश आहे, येत्या 7 दिवसामध्ये माझं स्वतःचं घर झालं आहे, थँक्यू युनिवर्स. तुम्ही हे देखील लिहू शकता. कोणतीही इच्छा असेल ती या स्वरूपात लिहायची आहे, पण ती पॉझिटिव्ह वे मध्ये असावी. आता 7 दिवसामध्ये घर होईल का, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, हे शक्य नाहीये. पण या 7 दिवसामध्ये ना असं काहीतरी होईल जेणेकरून तुम्ही तुमच्या घराच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकाल आणि तुम्हाला गॅरंटी मिळेल की आपलं घर लवकरात लवकर होणार आहे. खूप प्रभावी पोर्टल आहे. 25 जुलैला ओपन होतंय, त्यामुळे नक्कीच तुम्ही करून बघा. इतकं प्रभावी आहे ना की गॅरंटी देऊन सांगते, तुमची कोणतीही इच्छा आणि कितीही कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. चला मग आजचा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि परत सांगते, कोणत्याही प्रकारचं क्रिस्टल ब्रेसलेट घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.